हॅलो स्टुडंट्स, आज आपण कॉम्प्लेक्स नंबरमधला पुढचा पार्ट बघायला चालू करणार आहोत. आपला एक्सरसाइज 1.2 हा पूर्ण शिकवून झालेला आहे. आता एक्सरसाइज 1.3 पाहण्याआधी यामध्ये खूप नवीन सारा पार्ट तुम्हाला पाहायचा आहे आणि हा एकमेव पार्ट कॉम्प्लेक्स नंबरमधला असा आहे जो थोडा टफ आहे, अवघड आहे. तोही कधीपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला पूर्ण ट्रिग्नॉमेट्री येत नाही तोपर्यंत. एकदा तुम्ही ट्रिग्नॉमेट्री पूर्ण शिकलात की हाही पार्ट तुम्हाला समजायला सोपा जाणार आहे. हा 90% पार्ट ट्रिग्नॉमेट्रीशी रिलेटेड आहे. आणि तुम्ही म्हणाल आम्ही सर 10वीत ट्रिग्नॉमेट्री शिकलोय, तर आपण 10वीत जास्तीत जास्त 90 डिग्री पर्यंतचे आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज पाहिलेले असतात. आता तुम्हाला 90 डिग्रीच्या पुढचेही ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत. म्हणजे सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट मध्ये देखील तुम्हाला अँगल्स आणि त्यांचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा भाग फारसा कळत नाही. तरी देखील मी आता सांगेल त्याप्रमाणे तो फक्त लिहित जायचा आपल्या वहीमध्ये. आणि साधारण ते ट्रिग्नॉमेट्रीचं, पण ट्रिग्नॉमेट्रीच आपल्याला 10वीत जसा एखादा चॅप्टर होता तसा आता 11वीत 3 चॅप्टर्स आहेत तुम्हाला. ते 3 चॅप्टर्स जेव्हा तुमचे पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला हा भाग समजायला सुरू होणार आहे. तोपर्यंत त्याला इलाज नाही. आणि असं 11वी 12वी बऱ्याच वेळेला असतं की हा चॅप्टर झाल्यानंतर तुम्हाला हा पार्ट समजायला लागतो, तो चॅप्टर झाल्यानंतर तो, आणि हे मागे पुढे हे असतंच असतं. आणि त्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे आपण जे टेक्स्टबुक पाहतो हे लास्ट इयर त्याचं प्रिंटिंग झालेलं आहे, फर्स्ट एडिशनचं, बदललेलं सिलेबस प्रमाणे. आणि पहिल्या वर्षीच्या पुस्तकामध्ये ह्या बऱ्याचशा चुका ह्या कायम असतातच. एस्पेशली आन्सर्समध्ये वगैरे फार चुका आहेत. आणि त्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स एकदम लूज होतो. आपला आन्सर मॅच होत नाही, हे नाही, ते नाही. त्यामुळे घाबरायचं नाही. जे ज्या ठिकाणी आन्सर्स मॅच होत नाही ते मी स्वतःच तुम्हाला लिहून देणार आहे, त्यामुळे प्रश्नच नाही त्याचा. ठीक आहे. दुसरं, ट्रिग्नॉमेट्रीमध्ये तुम्हाला काही वेळेला असं माझ्याकडनं शब्द ऐकायला मिळतील, पाय रॅडियन, π/2, π/4 वगैरे असे काही वेळेला माझ्याकडनं अँगल्स सांगितले जातील. हे अँगल्स आहेत ते रॅडियन सिस्टीम मधले अँगल्स असतात. ज्यासाठी आपल्याला अँगल्स अँड मेजर्स हा मॅथ्स 1चा पहिला चॅप्टर यावा लागतो. तेव्हा थोडंफार तुम्हाला पाय रॅडियन म्हणजे काय वगैरे समजायला चालू होतं. त्यानंतर ट्रिग्नॉमेट्री सुरुवात होते. तर असा जरी आधीमध्ये पार्ट आला तरी फक्त आहे तसा मी दाखवतो तसा लिहून घ्यायचा. आणि ज्यावेळेस तुम्ही ट्रिग्नॉमेट्री शिकाल त्यावेळी पुन्हा सगळा भाग रिवाइज करा. तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. 100% कुणालाही अडचण येणार नाही. पण आता नाही लागायचं. ठीक आहे. बघा, एक्सरसाइज जिथं संपलेला आहे तुमचा, तिथं पेज नंबर 10, टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 10, ॲरगंट डायग्रॅम और कॉम्प्लेक्स प्लेन असा शब्द वापरला आहे. ॲरगंट डायग्रॅम और कॉम्प्लेक्स प्लेन. जसं आपण 8वी मध्ये किंवा 9वी मध्ये पहिल्यांदा ग्राफ काढायला शिकलो बघा आपण, म्हणजे हाऊ टू प्लॉट अ पॉइंट इन अ ग्राफ. समजा 2-3 पॉइंट प्लॉट करून दाखवा, तर तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये ते पहिल्यांदा शिकलो. एक्स ॲक्सिस 2, वाय ॲक्सिस 3 असं आपण 2-3चं प्लॉटिंग करतो. सेम त्याच कन्सेप्टचा वापर करून एका ॲरगंट नावाच्या मॅथमॅटिशियननं कॉम्प्लेक्स नंबर ग्राफमध्ये कसा प्लॉट करायचा हे दाखवलं गेलं. आणि म्हणून त्याच्या नावावरून, ऍक्च्युली त्याचं नाव आहे जीन रॉबर्ट ॲरगंट असं त्याचं नाव आहे. आणि त्याच्या नावावरून आपण जे आता हे कोऑर्डिनेट सिस्टीम पाहणार आहोत ह्याला ॲरगंट डायग्रॅम असं नाव दिलं गेलं. म्हणजे काय, तर z = a + ib असा एखादा कॉम्प्लेक्स नंबर असेल तर तो ह्यातले a आणि b हे 2 नंबर्स घ्यायचे आणि या ऑर्डर्ड पेअरचा वापर करून तो पॉइंट तुम्हाला ग्राफमध्ये प्लॉट करायचा असतो. आणि हे प्लॉट करत असताना आपण जी कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करतो, म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस जी आपण ड्रॉ करतो
त्याला त्यातल्या एक्स ऍक्सिसला म्हणायचं, ऍक्सिस ऑफ रियल्स किंवा रियल ऍक्सिस देखील म्हणतात, आणि वाय ऍक्सिसला म्हणायचं ऍक्सिस ऑफ इमॅजिनरी. एक्स ऍक्सिसला म्हणायचं त्यातल्या ऍक्सिस ऑफ रियल्स आणि वाय ऍक्सिसला म्हणायचं ऍक्सिस ऑफ इमॅजिनरी. आणि असा जो नंबर असतो आपला a प्लस आय बी, हा ए बी या ऑर्डर पेअर नाही. यातला मला सांगा, ए जो असतो तो रिअल पार्ट असतो, बरोबर आहे? अगदी सुरुवातीचा पार्ट आठवा कॉम्प्लेक्स नंबरचा. ए हा रिअल पार्ट असतो, आय बी मधला बी इमॅजिनरी असतो. ऍक्च्युअली बी हा नंबर रिअल असतो, पण आय बी हा इमॅजिनरी पार्ट असतो. तो आय शी रिलेटेड आहे म्हणून त्याला बी ला वाय ऍक्सिस वर म्हणजे इमॅजिनरी ऍक्सिस वर प्लॉट करायचं असतं. आता मी 2-4 नंबर्स तुम्हाला प्लॉट करून दाखवतो, बघा. ओके, बघा. z इक्वल्स 1 प्लस 2i हा पहिला नंबर. सेकंड z1 z2 असं ऍक्च्युअली म्हटलं तरी चालेल त्याला. 2 मायनस 3i. थर्ड मायनस 3 प्लस 4i. मायनस 2 मायनस 3i. ओके, हे मी इथं काही कॉम्प्लेक्स नंबर्स लिहिलेले आहेत. इकडे कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ केलेली आहे. ऍक्सिस ऑफ रियल्स म्हणजे एक्स ऍक्सिस, इमॅजिनरी म्हणजेच वाय ऍक्सिस. आता हा जो z इक्वल्स 1 प्लस 2i हा जो नंबर आहे, त्याच्याकरता जी ऑर्डर पेअर आहे ती 1 2 अशी घ्यायची. 1 2. आणि नेहमीप्रमाणे आपल्या इथं तो x कोऑर्डिनेट 1 y कोऑर्डिनेट 2 हे हा याप्रमाणे त्याचं प्लॉटिंग करायचं. समजा याला z1 म्हणलं असेल तर आपण ह्या 1 2 हे त्याचं इथं कोऑर्डिनेट्स असे लिहून टाकायचं, किंवा नुसतं z1 लिहिलं तरी डॉटच्या बाजूला चालतं. शक्यतो पेअर लिहून टाकावी 1 2. नेक्स्ट आहे 2 मायनस 3 आहे, म्हणजे याच्याकरता जी ऑर्डर पेअर आहे ती 2 मायनस 3 अशी आहे. 2 मायनस 3. मग x कोऑर्डिनेट 2 y कोऑर्डिनेट मायनस 3. मग 2 मायनस 3 चं प्लॉटिंग इथं होणार आहे बघा. 2 मायनस 3 2 मायनस 3 या प्रकारे प्लॉट करायचं. एवढं सोपं आहे. मायनस 3 प्लस 4 आहे, त्याकरता ऑर्डर पेअर आहे मायनस 3 4. हे प्लॉटिंग अवघड नाहीये, याच्या पुढचा भाग अवघड आहे. मायनस 3 4 बघ, x कोऑर्डिनेट मायनस 3 y कोऑर्डिनेट 4 मायनस 3 4 सेकंड क्वाड्रंटचा पॉइंट. नेक्स्ट आहे मायनस 2 मायनस 3. हे बघा मायनस 2 मायनस 3. x कोऑर्डिनेट मायनस 2 y कोऑर्डिनेट मायनस 3. आता महत्वाचं आहे, हा जो नंबर आहे z इक्वल्स 5 हा प्युअरली रियल नंबर आहे. तर 5 म्हणजे 5 प्लस 0i, म्हणजे ऑर्डर पेअर काय सांगा 5 0. ऑर्डर पेअर काय सांगा 5 0. मला सांगा 5 0 हा पॉइंट आपण असं 10वीत 9वीत असं म्हणायचं बघा. जर y कोऑर्डिनेट 0 असेल देन द पॉइंट लाईज ऑन x ऍक्सिस. 5 0 चं प्लॉटिंग इथं असतं, लक्षात ठेवायचं. बघा 5 0 ऍक्सिस वरती प्लॉट केलेला आहे. 3i हा जो नंबर आहे तो ऍक्च्युअली 0 प्लस 3i असा आहे. रियल पार्ट 0, इमॅजिनरी पार्ट 3i, म्हणजे 0 3 न तुम्हाला तो त्याचं प्लॉटिंग दाखवलं पाहिजे. 0 3 0 3 इथं असतो बघा. x कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट लाईज ऑन y ऍक्सिस, म्हणजे 0 3 चं प्लॉटिंग इथं व्हायला पाहिजे बघा. 0 3 मायनस 2 म्हणजे ऍक्च्युअली मायनस 2 प्लस 0i, म्हणजे ऑर्डर पेअर आहे मायनस 2 0.
-2 0 हा इथं पॉइंट असणार आहे, -2 0 हा तो पॉइंट. शेवटचा बघा -4 आहे, म्हणजे 0 -4 आहे असा तो नंबर आहे, कारण त्यात रिअल पार्ट नाही. म्हणजे 0 -4 असं तसं प्लॉटिंग व्हायला पाहिजे. 0 -4 y ऍक्सिस वरती खाली असेल. एक्स कोऑर्डिनेट 0 म्हणजे y ऍक्सिस वरचा पॉइंट आहे 0 -4. या प्रकारे हे जे मी आता प्लॉटिंग केलं याला आर्गन डायग्राम असं म्हणतात किंवा कॉम्प्लेक्स प्लेन असं देखील त्याला म्हणतात. ठीक आहे. आणि ही जी डायग्राम मी इथे काढलेली आहे याला आर्गन डायग्राम असं म्हणतात. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 10 समोर ठेवा. राईट साइडचा पार्ट बघा, राईट साइडचा पार्ट बघा, मिळालं सगळ्यांना? तिथे एक टर्म आता दिसेल मॉड्युलस ऑफ झेड अशी एक टर्म दिसेल. त्याच्यावरचा पॅराग्राफ वाचायचा, त्याच्यावरचा बघा. अ डायग्राम विच रिप्रेझेंट्स कॉम्प्लेक्स नंबर्स बाय पॉइंट्स इन अ प्लेन with reference to real and imaginary axis is called Argand diagram or complex plane. याला म्हणतात आर्गन डायग्राम किंवा कॉम्प्लेक्स प्लेन. हा पहिला पार्ट एकदम सोपा आहे, त्याच्यात ट्रिग्नोमेट्री वगैरे याच्यात काहीही नाही. आर्गन डायग्राम म्हणजे काय, प्लॉटिंग कसं करतात मी तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल घेऊन करून दाखवलेलं आहे. ओके. Okay. Now the next concept is modulus of z. काय टर्म आहे बघा, मॉड्युलस ऑफ झेड. मॉड्युलस म्हणजे काय बघा, एखादा कॉम्प्लेक्स नंबर z इक्वल्स a प्लस ib असा असेल आणि तो तुम्ही आर्गन डायग्राम मध्ये a b या ऑर्डर्ड पेअरने जर प्लॉट केला असेल तर तो प्लॉट केलेला जो पॉइंट आहे तो पॉइंट आणि ओरिजिन यातलं जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला मॉड्युलस ऑफ झेड असं म्हणतात. आणि ते जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आर दाखवायचं कारण आहे, नंतर ते तुम्ही सर्कलच्या रेडियस मध्ये त्याला कन्वर्ट करता ट्रिग्नोमेट्री मध्ये जाऊन. ते जे डिस्टन्स आहे ते आर किंवा मॉड्युलस झेड म्हणजे मॉड झेड या साइन दाखवतात. आणि ते डिस्टन्स हे नेहमी स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इतकं असतं. म्हणजे थोडक्यात r इक्वल्स मॉड z इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज कॉल्ड मॉड्युलस ऑफ z. एवढी साधी टर्म आहे ती, पण ती कशी आहे काय आपण पाहूया. लक्षात घ्या. समजा आपण नेहमीसारखी कोऑर्डिनेट सिस्टीम इथे ड्रॉ केली. ऍक्सिस ऑफ रियल्स, ऍक्सिस ऑफ इमॅजिनरीज, ओरिजिन. तुम्ही तो नंबर जो आहे तो समजा ए बी ऑर्डर पेअरने इथं प्लॉट केलाय. ए बी म्हणजे हे इथलं जे रीडिंग आहे ते तुम्हाला किती दिसणार आहे ए, आणि इथलं जे रीडिंग आहे ते तुम्हाला किती दिसणार आहे सांगा बी. असा तुम्ही हा तो पॉइंट प्लॉट केलाय ए बी. त्या पॉइंटला आपण जर पी असं म्हणलं, पी ए बी असं म्हणलं, तर हे जे ओपी हे जे डिस्टन्स आहे, ओपी हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला मॉड झेड किंवा आर असं डिनोट केलेलं असतं. आणि हे डिस्टन्स तुम्ही दोन प्रकारे कॅल्क्युलेट करू शकता. एक तर तुम्हाला 9वी-10वीत शिकलेला डिस्टन्स फॉर्म्युला तुम्हाला आठवतो का बघा. दोन पॉइंट्स मधले डिस्टन्स काढायचा फॉर्म्युला कसा असतो सांगा, स्क्वेअर रूट ऑफ x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 किंवा y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. तुम्ही जसा पाठ केला असेल b मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हे ते डिस्टन्स आहे. हे जे डिस्टन्स आहे हे रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इतकं आहे. हे नाही कळलं तर दुसरा पर्याय परपेंडिक्युलर ड्रॉ करा. मला सांगा इथून एवढं डिस्टन्स किती असणार सांगा, a युनिट्स असणार आहे. हे वर्टिकल डिस्टन्स जे असेल ते इथं बघा किती आहे, b असणार आहे. मग राईट अँगल ट्रायंगल मध्ये, एखाद्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हे जर डिस्टन्स a असेल, हे डिस्टन्स b असेल तर हे डिस्टन्स किती असणार आहे, r इक्वल्स
पायथागोरस थेरम वापरा. सांगा काय आहे पायथागोरस थेरम. आर स्क्वेअर इक्वल्स सॉरी आर स्क्वेअर इक्वल्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा आपला पायथागोरस थेरम. तुम्हाला आर पाहिजे तर स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे डिस्टन्स आर म्हणजेच मॉड झेड इक्वल्स आर इक्वल्स रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. याला मॉड्युलस ऑफ झेड असं म्हणतात. याला काय म्हणतात मॉड्युलस ऑफ झेड. हाही पार्ट सोपा आहे, इथपर्यंत अडचणी येत नाही कारण हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. ए आणि बी तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर बघितल्या कळतात. ए आणि बी काय आहेत, फक्त त्यात रिप्लेस केलं की प्रश्न मिटला. म्हणजे मॉड्युलस तुम्हाला कॅल्क्युलेट करायला कुणालाच अडचण येणार नाही. प्रॉब्लेम आहे तो आता इथनं पुढे सुरू होणार आहे. ती टर्म म्हणजे टेक्स्टबुक मध्ये पुढे बघून घ्या, त्याच्याच खाली असेल एखाद्या वेळेस. ARGUMENT आर्ग्युमेंट किंवा एम्प्लिट्यूड AMPLITUDE. आर्ग्युमेंट और एम्प्लिट्यूड काही एक शब्द असेल, आर्ग्युमेंट दिलाय तुम्ही शब्द. एम्प्लिट्यूड ऑफ झेड असं म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ झेड किंवा एम्प्लिट्यूड ऑफ झेड काय प्रकार आहे आता लक्षात. z इक्वल्स a प्लस ib हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तुम्ही या ऑर्डर्ड पेअरने इथं प्लॉट केलाय. ए बी प्लॉट केल्यानंतर आपण सेगमेंट ओपी ड्रॉ केली. सेगमेंट ओपी. आता या सेगमेंट ओपी न एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनशी केलेला जो अँगल आहे, या अँगलला जर मी थिटा म्हटलं तर हा थिटा सांगणं म्हणजेच आर्ग्युमेंट किंवा एम्प्लिट्यूड ऑफ झेड सांगणं. हा थिटा किती आहे हे सांगणं म्हणजेच एम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट ऑफ झेड सांगणं असा त्याचा अर्थ आहे. सेगमेंट ओपीनं एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनशी केलेला अँगल, हा जो अँगल आहे तो किती आहे हे सांगणं म्हणजेच आर्ग्युमेंट किंवा एम्प्लिट्यूड ऑफ झेड. हा अँगल हा नेहमी टॅनच्या फॉर्म मध्ये सांगितला जातो, टॅन थिटाच्या फॉर्म मध्ये. ऍक्च्युअली या सेगमेंटचा स्लोप, काही जणांना जर 10वीतला पार्ट आठवत असेल, स्लोप म्हणजे टॅन थिटा. ऍक्च्युअली सेगमेंट ओपीचा तो स्लोप असतो. स्लोप हा तुम्हाला स्लोप सांगायचा, एक प्रकारे स्लोप सांगायचा. मग आता यामध्ये जेव्हा तो फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल असेल त्यावेळेस तुम्हाला अडचण नाही सांगण्यात, काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याला फर्स्ट क्वाड्रंटचे सगळे अँगल्स, त्याचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज माहित असतात. आता उदाहरणार्थ tan 45 हे सगळ्यांना माहिती आहे. tan 45 त्याच 45 ला आपण बघा tan 45 डिग्री इज इक्वल टू 1 हे सगळ्यांनाच आता येतं, माहिती आहे तुम्हाला. पण ज्यावेळेस 11वीत आपण त्याला tan π/4 म्हणणार आहे, अर्थ तोच आहे. 45 डिग्री म्हणजेच रेडियन मध्ये π/4 असतात. हे जे आहे हे तुम्हाला थोडं सुरुवातीला त्रास देणार आहे. काही लोकांची बॅच मी खूप अलीकडे सुरू केली होती, एक 8-15 दिवस तरी किमान त्यांची बॅच मी अलीकडे सुरू केली होती. त्यातल्या काही लोकांना मात्र हे समजणार आहे की बाबा 45 ला तर π/4 का म्हणतात. इतर लोकांनाही समजणार आहे, पण त्याला थोडासा अवकाश आहे, त्याला पर्याय नसतो काही. तर हे काळजी करू नका, तुम्हाला सगळ्यांना हे नंतर हळूहळू जमणार आहे. ओके. आपण बघत होतो आता आर्ग्युमेंट किंवा एम्प्लिट्यूड ऑफ झेड म्हणजे काय. तर हा जो अँगल आहे तो अँगल सांगणं थिटा इन टर्म्स ऑफ टॅन सांगणं, त्यातही आणखी एक पद्धत आहे, इन्व्हर्स नावाची कन्सेप्ट आहे. तो तर आता फारसा पार्ट लगेच मी आता सांगणारही नाहीये. तर आपण आता बघा या ट्रायंगल मध्ये जर मी ह्याला आर म्हणणार आहे, मी या ओपीला काय म्हणणार आहे, आर म्हणणार आहे, त्या डिस्टन्सला आर म्हणणार आहे. त्यामध्ये साइन थिटा जर मी डिफाइन केला, साइन थिटा, तर अपोजिट अपॉन हायपोटेनस ही त्याची डेफिनेशन, म्हणजे बी अपॉन आर. त्यानंतर कॉस थिटा जर डिफाइन केला तर ऍडजसंट अपॉन हायपोटेनस म्हणजे ए अपॉन आर. आणि टॅन थिटा जर डिफाइन केला, टॅन थिटा, तर अपोजिट अपॉन ऍडजसंट म्हणजे बी अपॉन ए. हा अँगल टॅन थिटाच्या फॉर्म मध्ये सांगायचा.
टॅन थिटा इक्वल्स बी अपॉन ए, म्हणजेच थिटा इक्वल्स टॅन इन्व्हर्स बी अपॉन ए. ही एक लईची पद्धत आहे इन्व्हर्स मध्ये. थिटा इक्वल्स टॅन इन्व्हर्स बी अपॉन ए. हे सगळं तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीत कळायला लागतं. म्हणून म्हणलं की हे थोडंसं अवघड जाणार आहे सगळ्यांना, काळजी करायची नाही. नंतर सगळ्यांना यायला लागतं, प्रत्येक मुलाला मुलीला हे सगळ्यांना नंतर हे जमायला लागतं. ट्रिग्नोमेट्रीचे 3 लेसन शिकल्यानंतर तोपर्यंत नाही. आणि ट्रिग्नोमेट्रीचे 3 लेसन शिकायला किमान 1.5 ते 2 महिने लागतात. किमान सगळा पूर्ण व्यवस्थित आपल्याला यायला 1-1.5 महिना तर मिनिमम लागतो. त्यामुळं घाबरायचं नाही. तो सगळा पार्ट झाला की परत मागे इथे यायचं आणि हे तेवढे कळून जाईल तुम्हाला. ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे टॅन थिटा इक्वल्स बी अपॉन ए, त्याला म्हणतात आर्ग्युमेंट ऑफ झेड. सो आर्ग्युमेंट ऑफ झेड इज गिवन बाय, एक तर असं लिहितात टॅन थिटा इक्वल्स बी अपॉन ए किंवा थिटा इक्वल्स टॅन इन्व्हर्स बी अपॉन ए. बघा टॅन थिटा इथनं आपण ह्या ट्रायंगल मधनं मिळवलं तर बघा टॅन थिटा अपोजिट अपॉन ऍडजसेंट. फक्त हे इन्व्हर्स मध्ये सांगतात वगैरे, हे सगळं नंतरच्या ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट आहे, बस बाकी काही नाही. तर याला म्हणायचं आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड ऑफ झेड. आता हे कशासाठी लिहिले हे 2 मग, तर याच्या पुढची टर्म समजण्यासाठी. साइन थिटा बी अपॉन आर, त्यातला जर मी आर ट्रान्सफर केला तर तुम्हाला काय मिळेल सांगायचं, आर साइन थिटा इक्वल्स बी मिळेल. आर साइन थिटा इक्वल्स बी मिळेल. हा पण आर मी ट्रान्सफर केला तर आर कॉस थिटा इक्वल्स काय मिळेल तुम्हाला, ए मिळेल. आता मी तो जो कॉम्प्लेक्स नंबर प्लॉट केलेला पी पॉइंट आहे ना, ए बी, हे जे कोऑर्डिनेट्स आहेत ह्याला आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट्स असं म्हणतो. जे आतापर्यंत आपण वापरत होतो बघा, पॉइंट पी 2, 3, हे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्याला आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणतो. आता हेच ए आणि बी इन टर्म्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म आले कधी बघा. म्हणजे ए म्हणजे आर कॉस थिटा, हे बघा ए च्या डोक्यावर मी लिहितोय आर कॉस थिटा, आणि बी च्या डोक्यावर बघा बी म्हणजे काय वाचा बरं, बी म्हणजे आर साइन थिटा. आर कॉस थिटा, आर साइन थिटा, हे जे मी आता कोऑर्डिनेट्स लिहिले यांना म्हणतात पोलर कोऑर्डिनेट्स. ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म मध्ये जेव्हा आपण कोऑर्डिनेट्स लिहितो एखाद्या पॉइंटचे, तेव्हा त्या कोऑर्डिनेट्सना नाव फक्त त्यांचं बदलतं, त्याला पोलर कोऑर्डिनेट्स असं म्हणतात. POLAR, पोलर कोऑर्डिनेट्स. म्हणजे तोच पॉइंट पी आर कॉस थिटा, आर साइन थिटा या फॉर्म मध्ये सांगितला जातो, त्याला म्हणतात पोलर रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर किंवा पोलर कोऑर्डिनेट्स. आता हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कुठे आहे तर पेज नंबर 12, पेज नंबर 12 राईट साइडला अगदी बॉटमला खाली पोलर फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर मिळाला का बघा. पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मिळाला. इथं हा पार्ट सगळा तुम्हाला सांगेल. मग आता मला सांगा आपला कॉम्प्लेक्स नंबर z इक्वल्स काय आहे सांगा. z इक्वल्स a प्लस ib असं कॉम्प्लेक्स नंबर आहे. a आणि b इन टर्म्स ऑफ साइन कॉस तुम्हाला मिळाले. आता ते मी रिप्लेस करतो. सांगा a म्हणजे वाचायला काय आहे r cos थिटा प्लस i as it is. b म्हणजे काय सांगा. b म्हणजे r sin थिटा. आणि जर मी आपला r कॉमन काढला तर r इनटू ब्रॅकेट cos थिटा प्लस i sin थिटा, याला म्हणायचं पोलर रिप्रेझेंटेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर z इक्वल्स a प्लस i. z इक्वल्स r इनटू ब्रॅकेट cos थिटा प्लस i sin थिटा is called polar representation of a complex number. याला म्हणायचं पोलर रिप्रेझेंटेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आणि आता ह्याच्यानंतर ह्यातला एक शेवटचा पार्ट आहे, अगदी शेवटचा लहान पार्ट. ह्याला म्हणायचं पोलर फॉर्म किंवा पोलर रिप्रेझेंटेशन. त्याच्याच नंतर पुस्तकात बघा आता पहिल्यांदा पोलर रिप्रेझेंटेशन झाल्यानंतर
पेज नंबर 12-13 कडे बघा. 12-13 असं बघितलं का सगळ्यांनी? आता पेज नंबर 13 वरती या. टेक्स्टबुक समोर उघडं ठेवा. पेज नंबर 13 वरती या. तिथं लेफ्ट साइडचा वरून जर तो पार्ट पाहिला बघा, अशी एखादी डायग्राम वगैरे दिसते बघा तुम्हाला. फिगर 1.4 असं लिहिलंय, सापडलं का बघा सगळ्यांना? त्यात तिथं आलंय बघा ऍज असं म्हणलंय बघा, A = R cos θ. तेव्हा इथं आहे A = R cos θ, B = R sin θ वगैरे वगैरे दिलं. आणि मग खाली आले एकदम Z = ही लाईन Z = R into bracket cos θ plus I sin θ. सगळ्यांना सापडलं का बघा? Z = R into bracket cos θ plus I sin θ. This is called, वाचा इथं, this is called polar form of a complex number A plus IB. This is called polar form of a complex number A plus IB. आणि मग त्याच्या खाली अगदी छोटशा एक पॅराग्राफ मध्ये दाखवलं बघा, एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय म्हणले सांगा? एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता यात तुम्हाला याच्यानंतर कॉम्प्लेक्स नंबरच्या नंतर जे काही लेसन्स येतील त्यामध्ये सिक्वेन्स सिरीज नावाचा एक पार्ट आहे. थोडा अवघड आहे लेसन तो. सिक्वेन्स सिरीज वगैरे असा एक लेसन तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्या लेसन मध्ये शेवटी वेगवेगळ्या तुम्हाला सिरीज बघायला मिळतात. स्पेशल सिरीज असं त्यांचं नाव असतं. आपण 10वीत असताना अरिथमेटिक प्रोग्रेशन शिकलो ना, त्याचं खूप पुढचं एक्सटेन्शन आहे. त्या सिक्वेन्स मध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन AP, नंतर जॉमेट्रिक प्रोग्रेशन GP, नंतर हार्मोनिक प्रोग्रेशन HP, मग AP GPचं कॉम्बिनेशन, GP HPचं कॉम्बिनेशन, AP HPचं कॉम्बिनेशन, असे कॉम्बिनेशन मधल्या सिरीज किंवा असे सिक्वेन्सेस खूप वास्ट लेसन आहे. त्यामुळे तुम्हाला एक सिरीज नावाचा पार्ट येतो. त्यामुळे तुम्हाला एक सिरीज म्हणजे एका ठराविक क्रमानं मांडलेले नंबर असतात, त्याला सिरीज म्हणतात. तिथं तुम्हाला एक्सपोनेन्शियल सिरीज नावाची एक टर्म येते. एक्सपोनेन्शियल सिरीज नावाची एक टर्म येते पुढे येते. आणि त्याच्याशी रिलेटेड ही टर्म आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म असं म्हणले. सापडलं का बघा तुम्हाला? ठीक आहे. आणि असं लिहिलंय बघा, इट इज नोन दॅट अँड कॅन बी प्रूव्ड युझिंग स्पेशल सिरीज दॅट ऐक. आता हे जे ब्रॅकेट आहे की नाही यातलं, हे जे ब्रॅकेट आहे, हे ब्रॅकेट, या ब्रॅकेटला e⁻⁴ असं नोटेशन द्यायचं. या ब्रॅकेटला काय द्यायचं? e⁻⁴. आता तात्पुरतं एवढं लक्षात ठेवायचं, e⁻⁴ हे नोटेशन द्यायचं. आणि मग तोच हा नंबर जो आता इथं जो दिसतोय बघा, इथं लक्षात द्या. तर या नंबरला मी Z = R इंटू, त्या ब्रॅकेटला काय नोटेशन दिले सांगा? e⁻⁴. या फॉर्मला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. या फॉर्मला काय म्हणतात? एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर असं म्हणतात. त्यातला R म्हणजे काय? तर R म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ A² + B². थिटा म्हणजे काय सांगा? थिटा म्हणजे तो अँगल जो आपण एकतर टॅन थिटाच्या फॉर्म मध्ये सांगतो किंवा थिटा = टॅन इनव्हर्सच्या फॉर्म मध्ये. त्याचं रेस टू मायनस मध्ये घेतलं इनव्हर्स म्हणतात. या फॉर्म मध्ये सांगतो. त्याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म, त्याला म्हणायचं पोलार रिप्रेझेंटेशन किंवा पोलार फॉर्म. आणि हा तुमचा रेग्युलर कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म A + I. असे वेगवेगळे आपण पार्ट्स पाहिलेले. आता याच्यानंतर सॉल्व्ड एक्झाम्पल आणि एक्सरसाइज आहे. त्याच्या अलीकडे कसं पेज नंबर 11-12 वरती भलं मोठं टेबल करून दाखवलं बघा तुम्हाला. पेज नंबर 11 वरती असं एक टेबल करून दाखवलंय. पलीकडे पण काय, ऍक्च्युली ते टेबल काय आहे सांगतो तुम्हाला. आता त्यांनाही माहित असतं की तुम्हाला सध्या ट्रिग्नोमेट्री येत नाही, हे नाही. त्यामुळं ज्यावेळी तुमचा थिटा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, म्हणजे A पॉझिटिव्ह B पॉझिटिव्ह हे दोघं पॉझिटिव्ह असतात ना त्यावेळी थिटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये असतो? तर तो फर्स्ट. म्हणजे थोडक्यात A पॉझिटिव्ह B पॉझिटिव्ह असेल तर थिटा कसा असेल? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल. समजा A निगेटिव्ह असेल आणि B पॉझिटिव्ह असेल तर तुमचा थिटा सेकंड क्वाड्रंट मध्ये असला पाहिजे. म्हणजे तुम्ही इथं ते असं प्लॉट केल्यानंतर हा एवढा सगळा जो अँगल आहे तो थिटा असेल. दोघही समजा A
मग अशी मी तुम्हाला पहिल्यांदा ज्यावेळी डायग्राम काढून दाखवली बघा, आर्गन डायग्राम, त्यावेळी प्लॉटिंग करताना कधी फर्स्ट क्वाड्रंटला प्लॉट केलं, कधी सेकंड क्वाड्रंटला केलं, तर कधी थर्ड क्वाड्रंटमध्ये प्लॉट केले, कधी फोर्थ क्वाड्रंटला प्लॉट केलं, कधी एखाद्या ऍक्सिसवर प्लॉट केलं. असं वेगवेगळ्या प्रकारे थिटा जिथं जिथं असेल त्यानुसार तो क्वाड्रंट कसा ओळखायचा हे त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे. हे ट्रिग्नॉमेट्री आल्यानंतर सगळ्यांनाच कळायला चालू होतं. त्यामुळे ते मोठं टेबल जे दिले ते ऍक्च्युली थिटाच्या पोझिशन करता तुम्हाला ते टेबल दिलेलं आहे. आणि आता मी एक्सरसाइज करत असताना ऑलमोस्ट सगळे प्रॉब्लेम मीच करत असल्यामुळं तुम्हाला फारसं अडचण यायचा काही प्रश्न नाही. हा एकमेव एक्सरसाइज आहे 1.3 की जो ट्रिग्नॉमेट्रीशी रिलेटेड असल्यामुळे तुम्हाला थोडासा अवघड जाणार आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, थोडा अवघड जाईल, पण ट्रिग्नॉमेट्री जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा हे तुम्हाला काहीही परत त्याच्यात डाऊट राहणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. ओके, नाव आपण आता याच्यानंतर एक्सरसाइज याचा स्टार्ट करणार आहोत. हा आत्तापर्यंतचा जो पार्ट आहे तो 2-2, 3-3 वेळा सगळ्यांनी पाहून घ्या किंवा रिवाईज करून घ्या.